नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शेरजील उस्मानीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पुणे शहर भाजपचे पोलीस आयुक्तांना निवेदन. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 1000 जण करणार रक्तदान. काश्मीर ते कन्याकुमारी धावण्याच्या विक्रमासाठी निघालेल्या नौदल अधिकाऱ्यांचं पुण्यात जंगी स्वागत. आणि नवीन चित्रपटगृह नसल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वानवाच. एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहर भाजपने केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक या प्रकरणातील तक्रारदार ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांच्यासह शहरातील भाजप आमदारांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. शर्जील उस्मानीवर दाखल गुन्ह्यात कठोर कलम समाविष्ट करण्यात येऊन त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात असल्याचं सांगितलंय. शर्जील उस्मानी नावाचा एक सडक्या बुद्धीचा, सडक्या मेंदूचा माणूस पुण्यामध्ये येतो आणि हिंदुत्व आणि हिंदूंवरती घाणेरडे आणि खालच्या स्तरावरची टीका करतो. त्या संदर्भामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून केली. परंतु हा गुन्हा दाखल करताना केवळ 153A या स्वरूपाचं कलमच त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला. परंतु या राज्याच्या घटनेवरती, न्यायव्यवस्थेवरती आमचा कुठलाही माझा विश्वास नाही अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य या देशाच्या संदर्भामध्ये या माणसांनी केलं. त्याच्यासाठी आज 124A हे सुद्धा कलम त्याच्यामध्ये त्याचा समावेश आपण करावा अशी मागणी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केली आहे. शिवाय आजही आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी एल्गार परिषदेचं आयोजन केलेल्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले. ती लोकं आजही जेलमध्ये आहेत. परंतु अशा स्वरूपाची कारवाई यावर्षी मात्र याबाबत आत्ताही झालेली नाही. जे आयोजक होते त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी केली. गुन्हे दाखल झाले, त्याच्यामध्ये नव्याने ही कलम समाविष्ट करावा आणि ताबडतोब त्याला अटक करावी अशा स्वरूपाची मागणी आज एकूण भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अशा स्वरूपाची कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. या पोलीस आयुक्तांशी या संदर्भात चर्चा करताना आम्ही याचा आग्रहपूर्वक उल्लेख केला आहे. आम्ही मागणी केली आहे की ताबडतोब आपण अटक करावी. राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं असा आमचा समज आहे. नागरिकांचा समज आहे की आज 3 दिवस झाल्यानंतर गुन्हा दाखल होतो, तो सुद्धा सौम्य प्रकारची कलमं त्याच्यामध्ये टाकली जातात. जी आवश्यक आहे, जी रेकॉर्डवरती त्यांची भाषणे आहे त्याच्यामध्ये दिसून येतं आहे की नेमका या विषयामध्ये हा माणूस काय बोलला आहे. त्यामुळे या देशाची अखंडितता, या देशाची घटना, या देशाच्या संदर्भात असलेली न्यायव्यवस्था याच्यावरती हा घाणेरड्या स्वरूपाचं वक्तव्य करतो. अशा व्यक्तीवरती ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. शर्जील उस्मानी के खिलाफ हमारे यहाँ एक कंप्लेंट आई स्वारगेट में. प्रदीप गावड़े उनके कंप्लेंट के बेसिस पे हमने एक ऑफेंस रजिस्टर किया है 153A में और आगे की तपास और इन्व्हेस्टिगेशन कारवाई स्वारगेट पोलीस स्टेशन कर रही आहे. प्रदीप गावडेच्या फिर्यादवरून स्वारगेट पोलीस स्टेशनला एल्गार परिषदेमध्ये दिलेल्या भाषणावरून शर्जील उस्मानीवर एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 153A प्रमाणे पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशन करत आहे. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ रक्तदाते राम बांगड यांच्या 141व्या रक्तदानानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध राज्यातील रक्तदाते पुण्यात येऊन रक्तदान करणार आहेत. रविवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवन येथे शिबिराला सुरुवात होणार आहे. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले आणि महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे विश्वस्त ईश्वर धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला राम बांगड, अशोक राठी, प्रकाश पुंगलिया, निखिल दसवडकर आदी उपस्थित होते. विविध राज्यातील रक्तदात्यांचा कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 1000 पेक्षा अधिक रक्तदाते यावेळी रक्तदान करणार आहेत. महाराष्ट्रासह काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील रक्तदाते शिबिरात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, सांगली, कराड, सातारा, बारामती, भोर या ठिकाणाहून रक्तदाते येऊन रक्तदान करणार आहेत. पुण्यातील 15 रक्तपेढीला रक्ताच्या पिशव्या देण्यात येणार आहेत. तसेच संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन पुण्याबाहेरील रक्तपेढ्यांना देखील रक्त देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना राम बांगड म्हणाले की मी नियमित रक्तदाता असून सन 1976 पासून रक्तदान करीत आहेत. स्वतः रक्तदान करण्यासोबतच इतरांना देखील रक्तदान करावे यासाठी मी जनजागृती करतो.
आजपर्यंत 15 राज्ये आणि 22 जिल्ह्यात 50,000 रक्तदाते या माध्यमातून निर्माण झाले आहेत. कोविडमध्ये 9 वेळा मी प्लाझ्मादान केले असून आत्तापर्यंत 21 वेळा प्लेटलेट्स डोनेशन केले आहे. 400हून अधिक कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा मिळवून देण्याचे काम केल्याचं त्यांनी सांगितलं. महेश सांस्कृतिक भवन बिबेवाडी या ठिकाणी रक्ताचे नाते ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीनं 7 फेब्रुवारी रविवार रोजी रक्तदानाचा कार्यक्रम आहे. रक्ताचे नाते ट्रस्टचे प्रमुख राम बांगड यांचा जो 141 वेळा रक्तदान करण्याचा एक विक्रम त्यांनी केलेला आहे आणि 142वी वेळ त्यांची त्या दिवशी रक्तदानाची असणार आहे. म्हणून त्यासाठी तयारी म्हणून शारीरिक तयारी आहे की नाही बघण्यासाठीच आत्ता या ठिकाणी हिमोग्लोबिन बघायला आलो होतो आणि सांगायला आनंद वाटतो की ते रक्तदान करू शकतात. एक खूप मोठा योग आहे की 142 वेळ आयुष्यातली रक्तदानाची मिळावी ती संधी त्यांना मिळेल आणि म्हणून महाराष्ट्रातून संपूर्ण देशातून अनेक संस्था, विविध संघटना, पदाधिकारी, पुढारी, NGO संस्था याचे प्रतिनिधी त्या दिवशी येणार आहेत आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व विश्वस्त आणि सभासद हे सर्वजण मिळून या उपक्रमाला अधिकाधिक यशस्वी करण्याचा प्रयत्न. रक्तदानाला किमान अशी आत्तापर्यंत स्वतःहून 1000 ते 1200 लोकांनी स्वीकृती कळवली की आम्हाला रक्तदानाला यायचं आहे. आता तिथं आल्यानंतर कदाचित त्यांची फिजिकल फिटनेस हा किती जणांचा असू शकतो आज सांगत नाही, पण इच्छा व्यक्त केली आहे. 1,500 लोक जरी आली तरी तेवढी तयारी आपण ठेवलेली आहे. 15 ब्लड बँकांना त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व सोय. कार्यालय मोठं असल्यामुळे आमचं समाजाचंच कार्यालय आहे, परंतु अशा कार्यक्रमासाठी नेहमीच म्हणजे सामाजिक संस्था म्हणून आपली जबाबदारी समजून शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात नेहमी माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचा पुढाकार असतो. म्हणून हा कार्यक्रम अधिक नीटनेटका आणि क्वालिटी कसा होईल याचा आम्ही प्रयत्नात आहोत. खरं तर मी लोकांना नक्की सांगेल अभिमानाने की रक्तदान केल्याने काहीही त्रास होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं बघा, माझं आता 64 पूर्ण होतं वर्ष, तरी देखील कुठलाही त्रास नाही. आत्ताच रक्तपेढीत जाऊन माझं हिमोग्लोबिन चेक केलं आहे आणि अभिमानाने सांगतो गरजेपेक्षा जास्त आहे, मग आपण का लोकांना देऊ नये. फक्त एकच करावं लागतं, खाण्यापिण्यावर कंट्रोल, कमीत कमी जो व्यायाम आहे तेवढा करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की मला माझ्यामुळं 3 जणं जगणार आहेत. हा जर ठेवला तर रक्तदान करणं खूप सोपं आहे. आणि रक्ताचे नाते ट्रस्टच्या महाराष्ट्रात त्याच्या बाहेर जवळपास 50,000 कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे आपण तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे शिबिर नक्की चांगलं होईल आणि कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड करण्यापेक्षा सगळ्या गोष्टी शासनाच्या नियम पाळून व्यवस्थित होतील याची तुम्हाला खात्री देतो. K2K म्हणजेच कन्याकुमारी ते काश्मीर असे दक्षिणोत्तर 4,431 किलोमीटर अंतर 56 दिवसात धावण्याच्या विक्रमासाठी निघालेल्या भारतीय नौदलाचे अधिकारी रामरतन व संजय कुमार यांचे जंगी स्वागत पुण्यामध्ये करण्यात आले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा सामाजिक संदेश घेऊन रामरतन आणि संजय कुमार हे भारतीय नौदलातील अधिकारी या अनोख्या विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी ही मोहीम यशस्वी केल्यास याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. या मोहिमेची सुरुवात राष्ट्रीय युवा दिनी कन्याकुमारी येथून झाली. प्रतिदिन 80 ते 90 किलोमीटर अंतर पार करून 11 राज्ये आणि 91 शहरांमधून आणि 1000हून अधिक गावांमधून हे 2 अधिकारी धावणार आहेत. या मोहिमेचा समारोप काश्मीरला 8 मार्च 2021 रोजी करण्याचा त्यांचा संकल्प आहे. 22 दिवसांचा व 1674 किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी सकाळी ते कात्रज घाटमार्गे पुण्यात दाखल झाले. पुण्यातील वारजे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील माजी नौदल अधिकाऱ्यांच्या वतीने रामरतन आणि संजय कुमार यांचा सत्कार लायन्स क्लबचे वसंतभाऊ कोकणे आणि निलेश नातू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या दोघांबरोबर मोहिमेमध्ये असणाऱ्या डॉक्टर व फिजिओ डॉक्टर रितेश कुमार आहिर आणि मुकेश चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. रामरतन आणि संजय कुमार या मोहिमेविषयी बोलताना म्हणाले की कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यानंतर कोची, बंगलोर, बेलगाम, कोल्हापूर, सातारा, कराड, पुणे असा हा प्रवास आम्ही आत्तापर्यंत केला आहे. यापुढे मुंबई, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, दिल्ली, चंदीगड आणि श्रीनगर असा मोहिमेचा प्रवास असणार आहे. या 22 दिवसांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जात आम्ही आमचा निर्धार कायम ठेवला आहे. रोज पळून पळून पायाला फोड आले आहेत. दिवसा उष्णतेमुळे जास्त धावता येत नसल्याने आता आम्ही संध्याकाळी पळतो आणि दिवसा आराम करतो. या मोहिमेसाठी वर्षभरात आम्हाला मिळणाऱ्या 56 दिवसांच्या सुट्टीचा उपयोग करून घेतला आहे. या सुट्टीच्या दिवसाचा सदुपयोग आम्ही या मोहिमेसाठी करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. फर्स्ट ऑफ ऑल मैं थैंक यू कहना चाहूँगा पुणे
पुणे पीपल्स को जिन्होंने हमारा बहुत ही ज़बरदस्त वेलकम किया है यहाँ पे। अभी तक के जो हमारे कष्ट थे दौड़ने से जो दर्द हुआ वो सारा दर्द दूर हो चुका है, क्योंकि ये इतना ग्रांड वेलकम पुणे वासियों ने हमारा यहाँ पे किया है। और ये जर्नी जो है जो कि हमने 12 जनवरी को स्टार्ट की है ऑन द ओकेजन ऑफ यूथ डे, और ये डिस्टेंस ऑफ 4431 किलोमीटर्स वी आर कवरिंग इन 56 days, क्रॉसिंग 11 states, 91 major cities and 1000+ villages, and we are expected to finish it on the 8th March on the occasion of Youth Day. We are running for a cause, and that cause is run for a cause because health matters, and stop NCD का एक टैगलाइन लेके चल रहे हैं जो कि नॉन कम्युनिकेबल डिजीज़ होती हैं, जैसे कि ओबेसिटी, हाइपरटेंशन, डायबिटीज़। हम अगर रिक्वेस्ट करते हैं यूथ ऑफ इंडिया से कि जो अपने घरों से बाहर निकले और घर से बाहर निकल के एटलीस्ट एक घंटा अगर अपने शरीर को दे पाएँ तो वो इन बीमारियों से दूर रहेंगे। कठिनाइयाँ हमें बहुत आई। कठिनाइयाँ हमारी शुरू कन्याकुमारी से ही हो गई थी जब बारिश स्टार्ट हुई, और जैसे जैसे हम त्रिवेंद्रम आए तो वहाँ बारिश और ह्यूमिडिटी ने, केरला की ह्यूमिडिटी से हम बहुत परेशान रहे। और पालकड़ का जो वैली एरिया है, उस वैली एरिया से जब हम क्रॉस कर रहे थे तो हमको अपोजिट विंड्स का बहुत कठिनाई सामने आई। उस अपोजिट विंड से क्या है कि हम स्पीड नहीं ले पा रहे थे। मैं राम रतन जाट फ्रॉम नागौर, राजस्थान। मैं एक छोटे से गांव से हूँ, लेकिन जो मुझे ये जर्नी पे लेके आए हैं वो मेरे गुरुजी संजय कुमार सर लेके आए हैं। ये जो कश्मीर से कन्याकुमारी से कश्मीर रन प्लान किया है, इसमें बहुत सारी कठिनाइयाँ आई हैं। हर एक स्टेप पे एक नई कठिनाई, चैलेंज का सामना करना पड़ा। स्टार्टिंग में हमें फुल हैवी मतलब रेन का सामना करना, उसके बाद में मतलब हमारे 3 पेयर शूज़ लेके चल रहे थे हम, वो सारे गीले हो गए, और उसके बाद ब्लिस्टर होना स्टार्ट हो गए थे। जैसे ही हम लोग त्रिवेंद्रम क्रॉस कर रहे हैं और कोचीन साइड में आ रहे थे तो वहाँ पे बहुत ही हैवी ह्यूमिडिटी था, और उस ह्यूमिडिटी की वजह से हमें बहुत ज़्यादा ब्लिस्टर हुए, डिहाइड्रेशन भी हुआ। उसके बाद कहीं पे हमें अपोजिट विंड मिल रही है, जिसमें मतलब दौड़ना बहुत ही ज़्यादा मुश्किल हो जाता है। कई घाट मिले हमें, कई सुरंगें मिली, लेकिन हमने कैसे भी करके मैनेज करके आज के दिन में आज 23rd डे है और हमने 1674 किलोमीटर कंप्लीट कर लिया है। कोरोनाच्या संसर्गाचे संकट आणि प्रेक्षक बंदीमुळे आर्थिक झळ सोसणाऱ्या चित्रपट उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारने पूर्ण क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय न घेतल्याने सध्या तरी केवळ 50%च प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृह सुरू आहेत। तरी नवीन चित्रपट नसल्याने चित्रपटगृहात प्रेक्षकच नाही, कोणी चित्रपट देता का चित्रपट असं म्हणण्याची वेळ आता चित्रपटगृह चालकांवर आली आहे। मिशन बिगिन अंतर्गत सरकारने ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये सुरक्षित अंतराचा निकष पाळण्यासाठी 2 प्रेक्षकांमधील खुर्ची रिकामी ठेवून चित्रपटगृह 50% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली। मात्र नवीन चित्रपट प्रदर्शित नसल्याने आहेत तेच चित्रपट सुरू असल्याने 5 ते 10% प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत। पुण्यातील सर्वात जुना असलेल्या विक्टरी चित्रपटगृहात 450हून अधिक प्रेक्षकांची सोय असलेल्या चित्रपटगृहात आता फक्त 20 ते 25 प्रेक्षकच आहेत। ते चित्रपट पाहण्यासाठी येत आहे। नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात येत नसल्याचे विक्टरी थिएटरचे अबरार मेनन यांनी सांगितले। लॉकडाऊनच्या काळात सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला, असाच फटका आम्हा थिएटर मालकांनाही बसला आहे। पण लॉकडाऊन नंतर जसजसं प्रत्येक क्षेत्र सुरू होत गेलं तसं तो क्षेत्र आर्थिक बाजूने सावरत गेलं। पण आम्हाला 50% प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी नवीन चित्रपट नसल्याने लॉकडाऊनपासून बसत असलेला आर्थिक फटका आताही बसत आहे। होते तेवढे खर्च झाले, आता जेथून मिळेल तेथून पैसे आणून थिएटर सुरू करण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असंही मेनन यांनी यावेळी सांगितलं। जोपर्यंत मोठे चित्रपट प्रदर्शित होत नाहीत तोपर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येणार नाहीत। सूर्यवंशम, राधे असे चित्रपट जर लवकर प्रदर्शित झाले तरच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक पुन्हा परत येतील। सर्वसामान्य नागरिकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचा आहे, पण चित्रपटच नसल्याने प्रेक्षक येत नसल्याचं मेनन यांनी सांगितलंय। लॉकडाऊनच्या काळात OTT प्लॅटफॉर्मवर लॅपटॉपवर अनेक चित्रपट पाहिले, पण थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची मजाच वेगळी असते। चित्रपटगृह चालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केलेल्या असल्याने चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आत्ता भीती नाही। विना मास्क प्रवेशच दिला जात नाहीये। आम्हीही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहतोय, असंही यावेळी प्रेक्षकांनी सांगितलंय। माझं नाव अबरार इसाक मेमन आहे। हे आमच्या विक्टरी थिएटर पुणे आहे कॅम्प।
अभी जो गवर्नमेंट ने 100% ऑक्यूपेंसी जो दिया है, ये सेंट्रल गवर्नमेंट ने दिया है। अभी तक हम लोग महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट का ऑर्डर आया नहीं है, उसका हम वेट कर रहे हैं। और गवर्नमेंट का तो ऑर्डर आ गया, बट वी आर वेटिंग कि पिक्चर्स का रिलीज डेट कब अनाउंस होगा। जहाँ तक बड़े पिक्चर जैसा सूर्यवंशी, राधे, ऐसे पिक्चर जब तक नहीं आएंगे तो पब्लिक जो है वो सिनेमा में नहीं आने वाला। 15 नवंबर को महाराष्ट्र गवर्नमेंट ने ऑर्डर दिया कि आप थिएटर शुरू कर सकते हैं, और जी टीवी वालों, जी डिस्ट्रीब्यूटर्स ने सूरज पे मंगलवारी पिक्चर रिलीज़ किया, जिससे हमने भी हमारा विक्ट्री थिएटर ओपन किया। लेकिन 50% ऑक्यूपेंसी के बावजूद भी वी हैव नेवर क्रॉस्ड मोर देन 5 और 10%। तो पब्लिक जो है वो पिक्चर को स्टार्ट में नहीं आई इनिशियली। वो टाइम पे कोविड की वजह से काफ़ी लोग डरे और सहमे हुए थे, बट अभी लोग पिक्चर देखना चाहते हैं, लेकिन पीपल आर वेटिंग फॉर द बिग रिलीज़। अभी जैसा आपने बताया कि सारे मल्टीप्लेक्स होते जा रहे पुणे में, इसका एक अच्छा उदाहरण हमारा विक्ट्री थिएटर है कैम्प में। हमने विक्ट्री थिएटर को सारी मल्टीप्लेक्स की सुविधाओं के साथ रिनोवेट किया है। हमने 2K प्रोजेक्शन सिस्टम, 750 डॉल्बी प्रोसेसर और जो 23 इंचेस के चेयर होते हैं वैसे हमने चेयर लगाए, और पूरा एयर कंडीशन थिएटर है। और इसके साथ हमने ये भी अनुभव है हमारा बिफोर कोविड कि आवर कलेक्शंस वर एज गुड एज सम ऑफ द मल्टीप्लेक्सेस इन पूना, एंड वी आर द ओनली ऑपरेटिंग सिंगल स्क्रीन थिएटर एट द मोमेंट, दैट इज़ विक्ट्री थिएटर। सर, हमें वी आर इन टोटल लॉस। हमने हमारे घरों से, हमारे सेविंग से, हमारे फिक्स डिपॉजिट से, हमारे शेयर्स बेच के हम थिएटर शुरू किया है और थिएटर चला रहे हैं। अभी जैसे हर चीज़ में एक बदलाव आया है, सिनेमा इंडस्ट्री में भी एक बदलाव आ गया। OTT का एक अच्छा झटका बैठा है, एक नवा ऑपोजिशन आ चुका है, लेकिन सिनेमा में पिक्चर देखना एक अलग अनुभव होता है। तो मेरे ख्याल से मुझे ऐसा लगता है जब आने वाले दिनों में जब बड़े पिक्चर आने शुरू हो जाएंगे, तो जो सिनेमा के प्यार करने वाले हैं, सिनेमा में पिक्चर देखने वाले लोग हैं, जो सिनेमा के आशिक है, वो फिर से आ जाएंगे, एंड बिजनेस विल बी बैक ऑन द ट्रॅक, बट इट विल टेक अ लिटिल मोर टाइम, थोडा वेळ लागणार। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा, जीत हमारी। जीत का है जुनून, हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। Success is yours. प्रथम सुमिरन गणेश जी का, दे आशीष हमको। माता पिता और गुरुजन का है आदेश हमको। हम चले ज्ञान की ओर, हम चले ज्ञान की ओर। ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास। ज्ञान ही श्वास है, ज्ञान ही विश्वास। ज्ञान की प्यास बुझाने का है ये जुनून। हम चले सूरज की ओर, हम चले सूरज की ओर। शेरजील उस्मानी पाठोपाठ एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेरजीलवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांनी केली आहे।
आज 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांनी शर्जील उस्मानीच्या विरोधात काल आम्ही दाखल केलेल्या तक्रारीनंतर आज गुन्हा दाखल केलेला आहे. पुणे पोलिसांनी आज आपल्या भारतीय दंडसंहितेच्या कलम 153A अनुसार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही पुणे पोलिसांना ही मागणी केलेली आहे की शर्जील उस्मानीच्या विरोधात 124A अंडर पण कारवाई केली जावी, कारण की काल त्याची जी एल्गार परिषदेमध्ये भाषण होतं त्यात त्याने स्वतः सांगितलं आहे की त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, त्याचा पार्लिमेंटवर विश्वास नाही, एक्झिक्युटिव्हवर विश्वास नाही. पुढे जाऊन तो असंही म्हणतो की त्याचा भारतीय संघराज्यावर विश्वास नाही. हा क्लिअरली ऑफेन्स आहे अंडर 124A अंडर. त्याच्यामुळे आम्ही पुणे पोलिसांना रिक्वेस्ट केली आहे की 124A अंडर पण त्याच्यावर कारवाई केली जावी. त्याचबरोबर आम्ही पुणे पोलिसांना अशी मागणी केलेली आहे की एल्गार परिषदेचे आयोजक आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जावी, त्यांची चौकशी केली जावी. कारण की आपल्याला माहीत असेल 2017मध्ये ज्यावेळेस एल्गार परिषद झाली, दुसऱ्या दिवशी भीषण दंगली महाराष्ट्रात झाल्या, एका तरुणाचा जीव गेला, करोडोंच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं. त्याच्यामुळं पुन्हा कुणाला तरी बोलवून अशा पद्धतीचं भाषण देऊन नेमकं आयोजकांना काय हासिल करायचं होतं, नेमकी त्यांची मनीषा काय होती, त्यांचा हेतू काय होता, याची ही चौकशी झाली पाहिजे. कारण की आयोजकांमधील काही लोक पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये ही आरोपी आहेत, त्याच्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी आम्ही पुणे पोलिसांना केलेली. एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी यांचे हिंदू धर्माविषयी केलेले विधान चुकीचेच आहे. त्याने मनुवादाऐवजी हिंदू शब्द वापरला, ही चूक होती. त्याबद्दल त्याला स्टेजवरच याची जाणीव करून दिली होती, असं स्पष्टीकरण एल्गार परिषदेचे आयोजक BG कोळसे पाटील यांनी दिले आहे. आमच्या एल्गार परिषदेचा हेतू हा मनुवाद आणि मनीवाद हा सर्व समस्यांचे मूळ आहे हे समजावून सांगण्याचा असतो. त्यासाठी ही परिषद आम्ही आयोजित करतो, असं कोळसे पाटील म्हणाले. शर्जीलचं चुकलं, मी कबूल केलं. त्याच्या चुकीमुळे जे कोणी दुखावले त्यांची माफी मागितली मी. शर्जीलने मनुवादाऐवजी हिंदू शब्द वापरला. मनुवादी आमची लढाई, एल्गार परिषदेची लढाई ही मनीवादी आणि मनुवाद्यांच्या विरुद्ध आहे, ब्राह्मण्यवाद्याच्या विरुद्ध आहे. आणि ती लढाई आम्ही लढतो तेव्हा ब्राह्मण्यवाद्यांच्या पोटात गोळा येतो आणि मग ते असा एखादा शब्द पकडून त्याचा बातकबतंगड करतात. आम्ही गोदी मीडियाला आणि ब्राह्मण्यवाद्यांना आव्हान देतो की हिंदू धर्म या विषयावर चर्चा ठेवा. आमच्या बाजूने सुप्रीम कोर्ट आहे, आमच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विवेकानंद आहेत, शाहू आहेत, फुले आहेत आणि विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आहेत. ते असं म्हणतात की हिंदू धर्म म्हणजे शौचकोप. मी नाही म्हणत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ज्यांना हिंदूंचा कळवळ आहे त्यांना मी सवाल करतो फडणवीसांना की आत्ता सगळे देशामध्ये लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, सगळे हिंदू होते, तुम्ही काय केलं? आत्ता लाखो शेतकरी बॉर्डरवर बसलेत आणि सगळे हिंदू आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? दररोज देशामध्ये 3000 बालकं मरत आहेत कुपोषणाने, त्याचं तुम्ही काय करताय? मोदीने तुमचं हिंदू राष्ट्र आहे त्याची सगळी संपत्ती विकली, 100% विकली, त्याचं तुम्ही काय केलं? आणि हिंदू धर्म या विषयावर शंकराचार्यापासून कुठल्याही ब्राह्मणाशी आणि फडणवीसांशी माझी चर्चा करायची तयारी आहे. मी गोदी मीडियाला आव्हान करतो, त्यांना बोलवावं, मला बोलवावं आणि चर्चा करावी. केवळ त्यांनी मनुवादाऐवजी हिंदू शब्द वापरला म्हणून मी कोणी दुखावलं असल्याची माफी मागितली अनेक वेळा. तरी देखील मी तुम्हाला सांगतो की तुम्ही चर्चा ठेवा. मी आव्हान स्वीकारायला तयार आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एल्गार परिषद घेणार, मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार, कारण ते आमच्या सर्व दुःखाचं मूळ आहे. डिजिटल माध्यमासाठी तंत्रज्ञान सतत वेगाने बदलत असल्याने न्यू नॉर्मल परिस्थिती समजून घेण्यासाठी पत्रकारांनी ज्ञान सतत अद्ययावत करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी केले. पत्रकार विश्वनाथ गरुड लिखित गम बन प्रकाशनातर्फे प्रकाशित डिजिटल पत्रकारिता, डिजिटल बातम्या आणि SEO या 2 पुस्तकांचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. आनंद आगाशे, प्रकाशक लम कडू, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रमोशन तज्ज्ञ स्वप्नील नरके यांच्या हस्ते पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे हा प्रकाशन सोहळा झाला. आनंद आगाशे म्हणाले, जगाबरोबर वृत्तपत्र सृष्टी, डिजिटल मीडिया सतत बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान येत आहे. आजचे न्यू नॉर्मल उद्या नॉर्मल होत आहे आणि नवे न्यू नॉर्मल समोर येत आहे. अशावेळी पत्रकारांनी तंत्रस्नेही राहून सतत अद्ययावत राहिले पाहिजेत.
डिजिटल पत्रकारितेवर रंजक प्रकारे तांत्रिक माहिती देणारी अशा प्रकारची पुस्तके पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात असली पाहिजेत असंही ते म्हणाले. लेखक विश्वनाथ गरुड म्हणाले, न्यूज वेबसाईट करताना संकल्पना नाविन्यपूर्ण लागते. केवळ सोशल मीडिया प्रमोशन करून उपयोग नसतो. ॲग्रिगेटरशी भागीदारी करणंही फायदेशीर ठरत नाही. गुगलवर वेबसाईट दिसण्यासाठी ऑप्टिमायझेशन केले पाहिजेत. त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिली आहे, अशी माहिती गरुड यांनी यावेळी दिली. एखाद्या महिलेला जुळागर्भ राहिल्यास तिची डिलिव्हरी करताना डॉक्टरांचा चांगलाच कस लागतो. पण काही डिलिव्हरी करताना डॉक्टरांना नवनवीन गोष्टी समोर येतात. पुण्यातील विमाननगरमधील इन विट्रो फर्टिलायझेशनच्या डॉक्टरांना असाच एक वेगळाच अनुभव आलाय. पुण्यात राहणाऱ्या 36 वर्षीय अंजू या महिलेला गेल्या 10 वर्षापासून गर्भ राहत नव्हता. अशातच तिच्या पतीची शारीरिक तपासणी केल्यानंतर वंध्यत्व असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना IVFचा सल्ला देण्यात आला. कालांतराने IVFही यशस्वीपणे पार पडली. पण अंजूला जुळा गर्भ राहिला. त्यात डॉक्टर अमोल लुंकड यांना दुर्मिळ गोष्ट दिसून आली. यामध्ये एकाच जोड्यातर्फे स्वतःसह दुसऱ्या जोड्याला रक्तपुरवठा केला जातो. रक्तपुरवठा करणाऱ्या जोड्याला पंप ट्विन असे म्हटले जाते, तर दुसऱ्या जोड्याला अकार्डिक ट्विन असे म्हटले जाते. अकार्डिकियन ट्विनला हृदय नसते व त्याचा मृत्यूदर 100% असतो. अशा प्रकारच्या गर्भधारणांचे प्रमाण अतिशय दुर्मिळ म्हणजे 40,000 जन्मांमध्ये एक या प्रमाणात असते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील इन्फाट्युरिन फिटल थेरपी आणि लेझर कॅग्युलेशन अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे नॉर्मल बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. आणि विशेष म्हणजे अंजूला मुलगीच हवी होती. तिची इच्छाही या तंत्रज्ञानामुळे पूर्ण झाली की काय, असं या दुर्मिळ घटनेतून दिसून येते. चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं. त्यांचं आम्ही IVF केलं. त्याच्यात आपण ICSI, ब्लास्टोसिस कल्चर, लेझर असिस्टेड हॅचिंग, क्लोज वर्किंग IVF टेक्नॉलॉजीचा आपण वापर केला आणि त्यांना पहिल्याच अटेम्पमध्ये ट्विन प्रेग्नन्सी राहिलं. प्रेग्नन्सीत आपल्याला 3ऱ्या महिन्यात हे कार्डियक ट्विन असल्याचं कळून आलं. आता कार्डियक ट्विनमध्ये एक बेबी अंडर डेव्हलप्ड असतं, त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नसते. सेकंड बेबी फुल्ली डेव्हलप्ड राहतं आणि जे अंडर डेव्हलप्ड बेबी आहे त्याला हार्टही नसतं. तर त्याचं हार्टचं जे पंपिंग आहे ते नॉर्मल बेबीलाच करायला लागतं. दोघांची नाळ किंवा प्लासेंटा एकच असतो. त्यामुळे नॉर्मल बेबीच्या हार्टवरही लोड येऊन ते बेबी कालावधीने ते बेबी सकम होऊ शकतं किंवा ते नीट वाढ त्याची थांबवू शकते. त्यामुळं राईट टाईमला आपल्याला इंटरव्हेन्शन करून अंडर डेव्हलप बेबीला रिड्यूस करायला लागतं किंवा त्याला कमी करून घ्यायला. युट्राईन फिटल थेरपी, त्याच्यात आपण लेझर कॉग्युलेशन केलं आहे. कार्डियक ट्विन बेबीचं अंडर डेव्हलप ट्विनच्या अम्बिलिकल कॉर्डचं आपण लेझर कॉग्युलेशन करून त्या बेबीचं ग्रोथ थांबवली आणि नॉर्मल बेबी मग 9व्या महिन्यात डिलिव्हरी झाले त्या बेबीची आणि हेल्दी बेबी, त्यांना हेल्दी बेबी गर्ल आता रिसेंटली डिलिव्हर झालेलं आहे. टू हॅव अ कार्डियक ट्विन, it is a very rare occurrence. 1 in 35,000 to 1 in 40,000 twin pregnancies are seen to have a cardiac twin. A cardiac twin or trap sequence, which is known as, is a condition where one baby is underdeveloped, does not have a properly formed heart, while the other baby is fully developed, and both the baby have a same or common placenta. So the normal baby has to function or pump blood for the underdeveloped baby also. And this causes extra load on that baby and slowly also causes heart failure of the normal baby also. So to save the normal baby, it becomes challenging and we have to reduce the underdeveloped baby. To reduce the underdeveloped baby, we had to use highly advanced treatments of intrauterine fetal therapy with laser coagulation of cord, and we could successfully reduce the abnormal underdeveloped baby. And then this couple delivered a healthy baby girl with us recently. The female also had diabetes during her pregnancy, so we had to take special care and precautions during her pregnancy. And it is satisfying that the embryo which we had implanted could result into a healthy baby finally, though she had various complications during her pregnancy. And the use of intrauterine fetal therapy with laser coagulation is a very rare occurrence, and with this advanced technology we could give a healthy outcome to this couple. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शेरजील उस्मानीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. पुणे शहर भाजपचे पोलीस आयुक्तांना निवेदन. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 1000 जण करणार रक्तदान.
काश्मीर ते कन्याकुमारी धावण्याच्या विक्रमासाठी निघालेल्या नौदल अधिकाऱ्यांचं पुण्यात जंगी स्वागत आणि नवीन चित्रपटगृह नसल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वानवाच. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.